नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमचं पीएफचं जे बॅलन्स आहे तर ते बॅलन्स कशा पद्धतीने चेक करू शकतात। त्याचबरोबर तुमचं जी कंपनी असेल तर ती कंपनीने तुम्हाला किती महिन्याचं पीएफ हे दिलेलं आहे, तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये किती महिन्याचं पीएफ हे क्रेडिट केलेलं आहे हेही तुम्ही चेक करू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला तुमचं जे पीएफ आहे तर ते पीएफ किती कापलं जाते, त्याचबरोबर त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। तुम्हाला पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी प्रथम तुम्हाला पीएफची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावर यावं लागेल, जे की पीएफ मेंबर होम आहे। पीएफ मेंबर होमवर येण्यासाठी या वेबसाईटची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली येऊ शकतात। पीएफ मेंबर होमवर आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईव्हीएन नंबर आणि पासवर्ड जो असेल तर तो पासवर्ड लागणार आहे मित्रांनो। तर या महत्त्वपूर्ण ज्या दोन गोष्टी तर त्या दोन गोष्टी तुम्ही पहिले व्यवस्थित सेट करून ठेवा। त्यानंतर तुम्ही पीएफ मेंबर होम या पोर्टलवर या। या पोर्टलवर आल्यानंतर इथं साइन इन ऑप्शन असेल तर तुमचा इथं ईव्हीएन नंबर आणि खाली पासवर्ड त्यानंतर कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे मित्रांनो। तर मी इथं आता ईव्हीएन नंबर आणि पासवर्ड कॅप्चा टाकून ही जी लॉगिन आहे तर ते लॉगिन करून घेतो। लॉगिन केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल, तो ओटीपी तुम्हाला इथं सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं जे अकाउंट असेल पीएफ होम मेंबर होमचं तर ते अकाउंट हे लॉगिन होऊन जाईल आणि इथं तुम्हाला ईपीएफ कॉन्ट्रीब्युशन समरीमध्ये तुम्हाला दिसून जाईल तुमचं टोटल अवेलेबल बॅलन्स हे किती असेल। त्यानंतर मेंबर वाईज बॅलन्स तुमचं इथं दिसून जाईल, तुम्ही आतापर्यंत किती मेंबर्सचं तुम्हाला पीएफ मिळालेलं तेही तुम्ही इथं पाहू शकतात। त्याचबरोबर तुम्हाला इथं पासबुकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढेही मंथली वाईज एंट्री असतील तर त्या मंथली वाईज एंट्री तुम्हाला दिसून येतील मित्रांनो। तर ज्या बी मंथली वाईज एंट्री असेल की कोणत्या महिन्याला किती पीएफ तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेलं आहे, त्याचबरोबर एम्प्लॉई शेअर, त्याचबरोबर एम्प्लॉयर शेअर किती, त्यानंतर पेन्शन कॉन्ट्रीब्युशन किती झालेलं आहे, तर हा सगळा ओव्हरऑल डाटा तुम्ही पीएफ मेंबर होम पोर्टलवर येऊन चेक करू शकता। तुम्ही जर तुम्हाला जरी अजून दुसऱ्या पद्धतीने तुमचं पीएफचं बॅलन्स चेक करायचं असेल तर तुम्ही सिंपली उमंग ॲप डाउनलोड करून उमंग ॲपवरही तुमचं पीएफ बॅलन्स तुम्ही चेक करू शकता मित्रांनो।